नमस्कार. दिवसभर इतकं काम केलं, खूप धावपळ झाली. पण दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की एकही महत्वाचं काम पूर्ण झालं नाही. असं कधी झालंय का? खरं तर हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होतं. कारण काम करण्याची आपली जुनी पद्धत आता बदलते आहे. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण हेच समजून घेऊया की 2026 मध्ये आपण जास्त प्रभावीपणे आणि कमीत कमी तणावात काम कसं करू शकतो. अच्छा, एक अंदाज लावा. 8 तासांच्या कामाच्या दिवसामध्ये आपण खरोखर किती वेळ मन लावून काम करत असू? 5 तास? 6? संशोधनानुसार हा आकडा आहे फक्त 2 तास आणि 53 मिनिटं. हो, बरोबर ऐकलत. दिवसातला फक्त एवढाच वेळ आपण खऱ्या महत्वाच्या कामावर खर्च करतो. आश्चर्य वाटलं ना? मग साहजिकच प्रश्न पडतो की बाकीचे 5 तास जातात तरी कुठे? त्या वेळेचं नेमकं काय होतं? हे आकडे आपल्याला एकच गोष्ट ओरडून सांगतायत, फक्त जास्त वेळ ऑफिसमध्ये बसून राहणं म्हणजे जास्त काम करणं नव्हे. आपली व्यस्त राहण्याची पारंपरिक पद्धत आता पूर्णपणे कुचकामी ठरते आहे. चला, या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया. आपण ज्याला काम म्हणतोय ते खरंच काम आहे की फक्त व्यस्त दिसण्याचा एक प्रयत्न? या दोन्हींमधला फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे, कारण याच फरकात आपल्या त्या हरवलेल्या 5 तासांचं उत्तर दडलेलं आहे. आता हा आकडा बघा, 60. दिवसातून सरासरी इतक्या वेळा आपलं लक्ष कामावरून विचलित होतं. जरा विचार करा, प्रत्येक ईमेलचं नोटिफिकेशन, प्रत्येक मेसेजचा आवाज आणि मध्येच कोणीतरी येऊन विचारलेला एक छोटासा प्रश्न, या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या एकाग्रतेचे अक्षरशः तुकडे करतात. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट तर ही आहे की प्रत्येक व्यत्ययानंतर पुन्हा कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला आपल्याला तब्बल 25 मिनिटांपर्यंत वेळ लागू शकतो. आता तुम्हीच हिशोब करा, 60 व्यत्यय आणि प्रत्येक व्यत्ययानंतर वाया जाणारी काही मिनिटं. दिवसातला कितीतरी वेळ फक्त पुन्हा फोकस मिळवण्यातच जातो. ह्यालाच म्हणतात कॉन्टेक्स्ट स्विचिंगचा छुपा खर्च, जो आपली सगळी ऊर्जा खाऊन टाकतो. मग या सततच्या व्यत्ययांवर उपाय काय आहे? याचं उत्तर वेळेच्या व्यवस्थापनात नाहीये, तर ते ऊर्जेच्या व्यवस्थापनात आहे. आपल्याला आता घड्याळाच्या काट्यांवर लक्ष देण्याऐवजी आपल्या मेंदूच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ही एक अशी संकल्पना आहे जी कामाकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोनच बदलून टाकेल. बघा, आपण नेहमी वेळेला एक संपणारी गोष्ट मानत आलो आहोत. दिवसाचे 24 तास ठरलेले आहेत, ते वाढवता येत नाहीत. पण आपल्या ऊर्जेचं तसं नाहीये. ती मोबाईलच्या बॅटरीसारखी आहे. जसं आपण बॅटरी चार्ज करतो, तशीच आपण आपली मानसिक ऊर्जासुद्धा रिचार्ज करू शकतो. त्यामुळे प्रश्न माझ्याकडे किती वेळ आहे हा नाही, तर खरा प्रश्न आहे माझ्याकडे किती ऊर्जा आहे. कधी लक्षात आलंय का की दिवसाच्या काही विशिष्ट वेळी आपलं डोकं एकदम छान चालतं? काहींसाठी ती सकाळची वेळ असते, तर काहींसाठी दुपारची किंवा रात्रीची. याच वेळेला बायोलॉजिकल प्राईम टाईम असं म्हणतात. हा आपला 90 ते 120 मिनिटांचा सुपर फोकस किंवा सुपर पॉवरचा वेळ असतो. आपली सगळ्यात अवघड आणि सर्जनशील कामं आपण याच वेळेसाठी राखून ठेवली पाहिजेत. पण आपला हा मौल्यवान प्राईम टाईम जपायचा कसा? तर इथेच तंत्रज्ञान आणि विशेषतः AI आपली मदत करतं. AI आता फक्त एक साधन राहिलेलं नाही, तर तो आपला ऑर्केस्ट्रेटर बनू शकतो. म्हणजे काय? तर एक असा मदतनीस जो आपली ऊर्जा योग्य ठिकाणी लावण्यासाठी आपल्याला मदत करतो. यालाच म्हणतात एजंटिक ऑर्केस्ट्रेशन. आता याचा सोपा अर्थ काय? समजा तुम्हाला एक रिपोर्ट बनवायचा आहे, तर AIला फक्त डेटा गोळा कर असं सांगायचं नाही, तर त्याला ह्या विषयावर डेटा गोळा कर, त्यातून महत्त्वाचे मुद्दे काढ, त्याचा एक कच्चा मसुदा तयार कर आणि मला पाठव, अशी पूर्ण सूचना द्यायची. इथे आपण स्वतः काम करत नाही, तर कामाचं नियोजन करून ते AIला सोपवतो. आपण बनतो ऑर्केस्ट्राचे संगीतकार आणि AI आपले वादक. हे चित्र बघा, यात कामाच्या नव्या पद्धतीचं सार आहे. पहिल्यांदा आपण रणनीती ठरवतो, मग मधल्या टप्प्यातली सगळी छोटी छोटी आणि कंटाळवाणी कामं AI एजंट करतो, आणि शेवटी आपण आपलं कौशल्य आणि सर्जनशीलता वापरून त्या कामाला अंतिम स्वरूप देतो. म्हणजे काय, तर आपली भूमिका आता कामगाराची नाही, तर रणनीतिकाराची झाली आहे. तर मग हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं, यासाठी काही सोपी पण अत्यंत प्रभावी तंत्र आहेत जी आपल्याला 2026 मध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत करतील. चला, ती काय आहेत ते पाहूया. इथे 4 अत्यंत प्रभावी तंत्र आहेत. पहिलं, टाइम बॉक्सिंग,
म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी कॅलेंडरमध्ये ठराविक वेळ बाजूला काढून ठेवणं. जणू काही ती एक मीटिंगच आहे. दुसरं, हॅबिट स्टॅकिंग, म्हणजे एखादी नवीन चांगली सवय जसं की वाचन आपल्या जुन्या सवयीला, उदाहरणं चहा पिण्याला, जोडून टाकणे. तिसरं, 80-20 ऑडिट, म्हणजेच तुमच्या 20% कामांवर लक्ष केंद्रित करा जी तुम्हाला 80% परिणाम देतात. आणि चौथं, मायक्रो रिसेट्स, दर तासाला काही मिनिटांचा छोटा ब्रेक घेऊन आपली ऊर्जा टिकवून ठेवा. आता हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण सुरुवात कुठून करायची असा प्रश्न पडला असेल. काळजी करू नका. तुमच्यासाठी आम्ही एक सोपी चेकलिस्ट तयार केली आहे जी आजपासूनच तुम्हाला बदलायला मदत करू शकते. चला, तुमची पहिली 4 पावलं कोणती असतील ते पाहूया. पहिली पायरी, आपल्या ऊर्जेची पातळी तपासा, म्हणजे आपला प्राईम टाईम कोणता आहे ते कळेल. दुसरी, डोक्याला ताप देणारी छोटी छोटी कामं एआयवर सोपवा. तिसरी, आपली कामाची जागा अधिक आरामदायक आणि शांत बनवा, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या फोकसवर होतो. आणि चौथी, दुसऱ्या दिवसाचं नियोजन आदल्या रात्रीच करा, म्हणजे सकाळचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाजेल. आणि हो, कामाची जागा सुधारणं किती महत्त्वाचं आहे हे या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. फक्त आपली खुर्ची, टेबल आणि प्रकाश व्यवस्था योग्य केल्याने उत्पादकतेत तब्बल 14% वाढ होऊ शकते. आपलं वातावरण आपल्या कामावर थेट परिणाम करतं. आणि या सगळ्याचा सार जर एका वाक्यात सांगायचं झाला तर तो हा आहे: 2026 मधली उत्पादकता व्यस्त दिसण्याबद्दल नाही, तर हेतुपुरस्सर अनुपलब्ध असण्याबद्दल आहे. याचा अर्थ योग्य कामासाठी स्वतःला उपलब्ध ठेवणं आणि बाकीच्या वेळी डिस्टर्ब न होणं. तर मग आता स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण आपल्या जुन्या, सतत व्यस्त असण्याच्या सवयी सोडून खऱ्या अर्थाने उत्पादक होण्यासाठी तयार आहोत का? आपण हेतुपुरस्सर अनुपलब्ध राहण्याची ही कला शिकायला तयार आहोत का?